शहरातील महावीर भवन येथे सतीश अण्णा फॅन्स क्लब बेळगावतर्फे दुसरी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा शनिवार दिनांक 28 व रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाली। या स्पर्धेसाठी कर्नाटक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह गुजरात, राजस्थान, बिहार, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा विविध राज्यातून तब्बल 358 प्रतिभावंत बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता। यंदाचे या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे हे दुसरे पर्व असल्याने बुद्धिबळपटू आणि चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभला। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, डॉक्टर गिरीश सोनालकर, रिहान मुजावर, सतीश अण्णा फॅन्स क्लबचे पदाधिकारी इम्रान तपकीर, कादिर शेख, अल्लबक्ष इनामदार, अकबर शेडेकर, शहनवाज किल्लेदार, दिलावर पेंढारी, जैद वंटमुरी, विकी सिंग, कलीमुल्ला मुल्ला यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे फीत कापून तसेच झाडाच्या रोपाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर आयोजकांकडून मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। सभी लोगों को नमस्कार, गुड आफ्टरनून, सत श्री अकाल, केम छो, मजामा, कसा है, बरा है, ಹೇಗದಿರಾ ಎಲ್ಲರೂ, हाउ इज द जोश? वेलकमिंग यू ऑल टू द ओपन रैपिड चेस टूर्नामेंट। आई वेलकम ऑल आवर गेस्ट। ಇವತ್ತಿನ ಸತೀಶ್ ಅಣ್ಣ ಅಭಿಮಾನಿ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಚೆಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರುವಂಥ 2ನೇ ವರ್ಷದ ಈ ಚೆಸ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನ ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಹಾಗೂ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಈ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಈ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದಂಥ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ಚೆಸ್ ಟೂರ್ನಮೆಂಟದ ಆಯೋಜಕರೇ ಹಾಗೂ ರಿಯಾನ್ ಮುಜಾವರ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಆಗಮಿಸಿದಂಥ ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ್ರೇ, ಸಾವಂತ್ ವಕೀಲ್ರೇ, ಚೆಸ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಮಾಡಿದಂಥ ಸಂಘಟನೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರಾದಂಥ ಇಮ್ರಾನ್ ತಪ್ಕೀರ್ ಅವರೇ ಹಾಗೂ KP ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಆಯೇಷಾ ಸನದಿ ಅವರೇ, ಎಲ್ಲ ಆಯೋಜಕರೇ, ಬಹಳ ಸಂತೋಷ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ। ಯಾಕಂದರೆ ಕಳೆದ ವರ್ಷವೂ ಸಹ ನಾವೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ವಿ, ತಾವು ಸಹ ಇದರಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಮತ್ತೆ ರಿಪೀಟ್ ಆಗಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ। ಹೋದ ವರ್ಷ ಅತ್ಯಂತ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆಯ ಆಟಗಾರ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಚಿಕ್ಕ ಸ್ಕೂಲ್ ಹುಡುಗರೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ರಿ। ಬೆಳಗಾವಿಗಾಗಲಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಲಿ ದೇಶಕ್ಕಾಗಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರು ತಂದುಕೊಳ್ಳಿ ಅಂಥೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆಯೋಜಿಸಿದಂಥ ಆಯೋಜಕರಿಗೆ ಹಾಗೂ ಪಾರ್ಟಿಸಿಪೆಂಟ್ಸ್ಗಳಿಗೆ ವಿಶ್ ಯು ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಇಲ್ಲಿ ಗೆದ್ಕೊಂಡು ತಾವು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ, ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ, ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸಹ ತಾವು ಹೆಸರನ್ನು ಗಳಿಸಬೇಕು, ತಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಆಟ ಆಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ। ಜೈ ಹಿಂದ್। आज सतीश अण्णा चेस टूर्नामेंट का पहला दिन बहुत ही आकर्षक रहा। लोगों ने, बच्चों ने बहुत ही एंजॉय किया। स्पेशली हम भी जितने भी ऑर्गेनाइजर, हमें भी बहुत अच्छा एंजॉय करने का मिला और जितना एक्सप्रेशन थी पिछले साल उससे कहीं ज़्यादा है। बहुत ही उत्साह है, खुश है और कल का दिन भी अच्छा फाइनल रिजल्ट आएगा और उससे बहुत ही अच्छा बेलगाम ज़िले के और नॉर्थ कर्नाटक के चेस गेम को बहुत ही रोशनी मिलेगी। अच्छा मिला है, हमने एक्सपेक्टेशन नहीं लगाई थी कि अच्छा रहेगा, तो फ्यूचर प्लान अच्छा है। चेस टूर्नामेंट नॉर्थ कर्नाटक या कर्नाटका का, और स्पेशली सतीश अण्णा जारकीहोली साहब ने जो कॉन्सेप्ट रखा था वो अच्छे। अभी तो शुरुआत है, देखेंगे। मैं चलाता साहिब मंजिल, लोग आते गए, कारवा बनता गया। आज सेकंड
चेस टुर्नामेंट आहे, सतीश अण्णा चेस टुर्नामेंट, आणि फार मोठ्या प्रमाणात इथं महावीर भवनमध्ये हे होत आहे. आणि ह्याचे मेन सगळे करता धरता जे आहे तो आमचा इम्रान तपकीर आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळ्यांनी मिळून हा फंक्शन, हा प्रोग्राम आम्ही केलेला आहे. बाकी आमचे सगळे साथी, आमचे फ्रेंड सगळे आहेत, किल्लेदार आहे, इनामदार आहेत, आमचे मुल्ला आहेत, विकी सिंग आहेत. बेळगावकरांना आमच्याकडून फार चांगला संदेश आहे. हे टुर्नामेंट जे आहे चेस टुर्नामेंट 5 वर्षापासून 72, 70, 75 वर्षापर्यंतचे लोक खेळत आहेत. त्यांनी सगळ्यांनी याच्यात हिरिरीने भाग घेऊन हा टुर्नामेंटला सक्सेस करावं. आता ऑलरेडी 340-350 मुली सगळेजण आलेले आहेत. परत ह्याच्यापेक्षा जास्त आणि थोड्यांना आम्ही वेट करायला खाली पण लावलं आहे. परत ह्याच्यात आणि वाढावं, आणि हे बेळगाव लेवलला झालेलं आहे. उद्या हे आता आंध्र, कर्नाटक, ह्याच्यामध्ये महाराष्ट्र, गोवा सगळीकडून लोक आले आहेत. तसं पूर्ण इंटरनॅशनल व्हावं अशी आमची इच्छा आहे. ये सतीश अन्ना चेस टूर्नामेंट हम पहला स्टार्ट किए गए साल में, तो छोटे पैमाने में देखना ये चेस पबजी वगैरह गेम खेल के लोग माइंड बहुत वीक कर रहे हैं, तो हम क्या भी एक बच्चों को, बड़ों को एक ध्यान इधर लाना बोल के स्टार्ट किए. तो हमको भी लगता है हमारा इमरान तपकीर, अबकर शेडेकर और भी हमारे जाहिद और किलेदार और बहुत सारे हमारे जो सब मिल के ये एमएलए और सतीश अन्ना है, लक्ष्मी हब्बाड़कर है, हमारे शेठ है, सभी एमएलए ने हमको सपोर्ट किया है और सभी लोगों ने सपोर्ट किया है. बहुत अच्छा पहला रिस्पांस है और लोग भी बहुत अच्छा हमको बोल रहे कि ये खेल आगे इससे बढ़ाओ. तो आने वाले साल में हम इससे आगे बढ़ा करेंगे बोल के सभी लोगों को विनती करेंगे और कल भी अच्छा चलेगा. ये जो सतीश अन्ना चेस टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है, सभी को ऑल द बेस्ट, और पार्टिसिपेंट कौन किया उनको भी ऑल द बेस्ट. ये जो इतना अच्छा किया है, इससे आगे अगले साल इससे भी अच्छा करेंगे करके सोच के ऑल द बेस्ट बोलता हूँ. आपको भी पैसा देना चाहिए 10 to 1 तक, उसके बाद मैं आपको ऑल द बेस्ट बोलूँगा. ओके 10 8 6 5 3 2 सतीश अन्ना फैंस क्लब ऑल द बेस्ट. यानंतर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बी मॉडेलिंग अकॅडमीच्या विद्यार्थिनी गायत्री इंगळी व खुशी मोहन सुरंगी यांनी स्टेजवर चित्रपटातील गाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेसाठी एकूण 3.5 लाख रुपये रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. विजेत्यांना रोख रकमेसह एकूण 56 चषक, 53 पदके व 3 ढाली दिल्या गेल्या. खुल्या गटामध्ये अनुक्रमे 1,50,000, 25,000, 15,000, 10,000, 8,000 रुपये प्रमाणपत्र आणि चषक, तर त्यापुढे 15व्या क्रमांकापर्यंतच्या सर्व विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पदक दिले गेले. 16 ते 25 वयोगटातील स्पर्धकांना प्रत्येकी 1,000 रुपये, प्रमाणपत्र व पदक वितरित करण्यात आले. 8, 10, 12, 14 व 16 वर्षांखालील गटासाठी इतर आकर्षक बक्षिसे निश्चित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये भारताच्या विविध राज्यातून आलेल्या प्रतिभावंत खेळाडूंनी सहभाग घेतल्याने स्थानिक बुद्धिबळपटूंना त्यांच्यासोबत खेळण्याची पर्वणी लाभली. 2 दिवसीय या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी आपल्या चाणाक्ष बुद्धीचे दर्शन घडवत स्पर्धा यशस्वी केल्याने स्पर्धा अत्यंत अधिकाधिक रंगतदार बनत गेली. माझं नाव नंदी भागुजी पाटील आणि मी गणेशपूरला राहतो आणि माझा मुलगा स्वरूप नंदी पाटील हा इथे पार्टिसिपेट करत आहे. सतीश अण्णा जाडकुळे यांच्याकडे 2nd इयरली त्यांचा चेस कॉम्पिटिशन आहे स्पर्धा, आणि त्यांनी स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केलेली आहे. आणि त्याने जेवणाचं पण दुपारच्या वेळेत सर्व स्पर्धकांना म्हणजे सोय केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. आणि दरवर्षीप्रमाणे चांगल्या प्रमाणात असा त्यांचा जो सोहळा आहे तो चालू राहून देते. खूप खूप शुभेच्छा यांना. आणि मुलांना यांच्याबरोबर बरंच काही प्रोत्साहन मिळालं आणि खूप पुढे जातील मुलं, आणि भावी पिढीला खूप चांगलं नियोजन आहे आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि त्यांच्या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा. मी प्रथमेश धर्माधिकारी
मी या स्पर्धेसाठी खास पुण्यावरून आलो आहे आणि मला ऑर्गनायझर्सनी ते बोर्ड्स क्लॉक्स आणि आर्बिटर म्हणून अपॉइंट केलेलं. तर आता विषय असा की बेळगावामध्ये हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स, पण बघायला गेलं तर 350 एंट्रीज म्हणजे हे एका नॅशनल रेटिंग टुर्नामेंटसारखंच झालं आहे. रेटिंग स्पर्धेसाठी जी परमिशन आहे तेवढं जर सोडलं तरी त्याहीपेक्षा बेटर त्यांनी घेण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते केलेत. हॉल वेल ऑर्गनाइज्ड आहे आणि त्या व्यतिरिक्त म्हटलं तर ज्या सपोर्ट ऑर्गनायझिंग टीमकडनं मिळाला आहे ते फक्त म्हणजे मी याआधी उदयपूर वगैरे नॉर्थ साईडला बऱ्यापैकी काम केलेलं, 25-30 टुर्नामेंट झाल्या असतील, पण त्यामध्ये पण जर बघायला गेलं तर इथे ज्या प्रकारे ऑर्गनाईज केलं आहे हे थोडंसं वेगळं. म्हणजे जे सपोर्ट मिळतो ना आर्बिटर म्हणून किंवा जे क्राऊड मॅनेजमेंट आहे ते सगळंच प्रॉपर होतं आणि ज्यामध्ये आमचं वर्क ॲक्च्युली कमी झालं सांगायला गेलं तर. सो आणि 3.5 लाख रुपयाचा प्राईज फंड, ते पण 2 दिवसाच्या लोकल रॅपिड टुर्नामेंटसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म क्रिएट करण्यासाठी खरंच खूप व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं आहे आणि होपफुली की हे कंटिन्यू राहावं. माय नेम इज़ रश्मी जाजू. मेरी बेटी रिद्धिका जाजू हैज़ पार्टिसिपेटेड इन दिस टूर्नामेंट and they have very well organized, I must say. In between the exams these kids are getting attracted to this tournament and being final exams, दोनों दिन में वो लोग एग्जाम्स और टूर्नामेंट मैनेज करके बच्चे कर रहे हैं. एंड यहाँ पर काफ़ी क्राउड है, आप देख सकते हो. nowadays chess has got a very much importance and I think it should go on like this only. माझं नाव नितेश बेलूरकर आहे. मी गोव्यावरून आलो आहे या टुर्नामेंट खेळायला. मागच्या वर्षी मी या टुर्नामेंट जिंकलेलो आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स होता. मी आता हाली अबुधाबीला वगैरे खेळून आलो आहे. अबुधाबी, कझाकिस्तान, दुबई पोलीस टुर्नामेंट आणि शारजाला खेळून आलो आहे आणि इथे येऊन पण आता खूप चांगलं वाटतं आहे रॅपिड खेळायला. फॉर्मॅट चांगली आहे, ऑर्गनायझिंग खूप चांगली आहे आणि इथे मी ॲक्च्युली माझ्या 4 मित्रांबरोबर आलो आहे इथे खेळायला आणि कॉम्पिटिशनमध्ये खूप खूप वेगळे वेगळे लोक होते ज्यांना मी ओळखतो, ज्यांना बघितलं आहे मी दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये. आणि आज मी रुबेशाशी हरलो, पण चांगला गेम होता आणि ओव्हरऑल कॉम्पिटिशन खूप चांगलं आहे. असं कॉम्पिटिटिव्ह एक एन्व्हायरमेंट आहे आणि असे इवन दो आज एवढं चांगलं नाही गेला दिवस, ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಆಗಲ್ಲ ಹೋತಾ. ನನ್ನ ಹೆಸರು ಅಶ್ವಿನಿ ಅಂತ. ಇವ್ನು ನನ್ನ ಮಗ ಅನುರಾಗ್ ವಸಂತ್ ಮಿಲಿನ್ಮನಿ ಅಂತ. ಇವನಿಗೆ ನಾನು 2 ತಿಂಗಳು ಕ್ಲಾಸ್ ಹಾಕಿದ್ದೆ. ಇದೊಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಸತೀಶ್ ಅಣ್ಣ ಅವ್ರು ಇಟ್ಟಿದಾರಲ್ಲ, ಇದು ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಒಂದು ಅವರಲ್ಲಿ ಧೈರ್ಯ ಬರುತ್ತೆ. I came from Goa, Nazia Rodriguez. My son is participating in this tournament. My son's name is Senio Silveira and it's nice organized and my son got nice experience also. Different players came and rated players are also there, and so he got a nice good experience and this is nice. So we came first time for this tournament, so we want next time to be also happen like this tournament, well organized also. It is good. सतीश अण्णा दुसऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईचा हरिकृष्णन AR याने 2242 रेटिंगवर S18 प्रकारामध्ये 8.5 गुण संपादित करून विजयी होत प्रथम क्रमांक पटकावला. त्याला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि युवा काँग्रेस नेते राहुल जारकिहोळी यांच्या हस्ते रोख 1 लाख रुपये, आकर्षक चषक, ढाल तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. Hi, I am Harikrishnan ARA from Chennai. I am an international master and I won the first prize in this tournament. I am feeling happy and the tournament was organized well and it was a nice experience. Thank you. त्यानंतर मुंबईच्या मोहम्मद नुबेरशाह शेख यांनी 2236 रेटिंगवर S18 प्रकारामध्ये 8 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावल्याने त्याला रोख 50,000 रुपये, ढाल, आकर्षक चषक देण्यात आले. हॅलो, मी इंटरनॅशनल मास्टर नुबेरशाह शेख. मी मुंबईहून खेळायला आलो आहे आणि दिस इज माय सेकंड टाइम सतीश अण्णा चेस टुर्नामेंटमध्ये. आय फिनिश सेकंड आणि आय स्कोर्ड 8 पॉईंट्स. खूप चांगल्या प्रकारे स्पर्धा घेतलेली आहे आणि ज्या प्रकारे पूर्ण सतीश अण्णा फॅन क्लबची पूर्ण टीम जी आहे त्यांनी काम केलं आहे. इट वॉज अ रिअली गुड ऑर्गनायझेशन आणि आय होप की ही स्पर्धा पुढे पण घेण्यात येईल. मला सेकंड प्राइज मिळालं विच इज 50,000. तसेच गोव्याच्या वाज इथेड याने 2282 रेटिंगवर अंडर 14 प्रकारामध्ये 8 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. त्याला रोख 25,000 रुपये, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. आय एम इंटरनॅशनल मास्टर इथन वास. आय फिनिश्ड थर्ड. I am international master Ethan Vas. I finished third and I'm quite happy, but I was hoping to come first. It would have been a better result, but I'm happy with third place also.
यासह इतर 109 विजयी स्पर्धकांना आकर्षक चषक, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. बोलण्यासाठी आता सध्या राहुल जारकेवड़ी आहेत. मी त्यांच्याशी बोलणार आहे. राहुल सर, तरुण भारत न्यूज़ में आपका स्वागत है. सर, क्या कहेंगे इस कंपटीशन के बारे में? एक बेलगावी नगर में एक बहुत एक रेयर सा टूर्नामेंट हो रहा है करके बोल सकते हैं. इसका प्राइज़ मैंने 1 लाख फर्स्ट प्राइज़ और 50,000 सेकंड प्राइज़ करके रखा है. एक खास करके इस तरह के टूर्नामेंट हमें देखने के लिए नहीं मिलते. ये यंग टैलेंटेड जो चेस प्लेयर्स है दूसरे राज्य से भी आए हैं. महाराष्ट्र हो गया, गोवा हो गया, केरला, तमिलनाडु, आंध्र प्रदेश, बिहार, उधर उस भाग से भी स्टूडेंट्स इसमें पार्टिसिपेट करने के लिए आए हैं. सो बहुत ही सक्सेसफुली हो रहा है. लास्ट ईयर जो हमने फर्स्ट सीज़न किया था उससे भी 100 स्टूडेंट्स ज़्यादा इस साल के. लास्ट ईयर से भी इस टूर्नामेंट में बहुत स्टूडेंट आए हैं. अगला कदम क्या होगा इंटरनेशनल तक? अगला देखेंगे. अच्छी तरह से रिस्पांस रहा तो सतीश शर्कर फाउंडेशन से हो गया. पिताजी सतीश शर्कर जी वो भी इस तरह के टूर्नामेंट के लिए हमेशा सपोर्ट करते हैं. आगे भी जो इसका स्टैंडर्ड है ज़्यादा से ज़्यादा इंक्रीज़ करने के लिए हम ट्राई करेंगे. सभी बच्चों को क्या बोलेंगे? बहुत सारे लोगों ने इसमें पार्टिसिपेट किए. बहुत सारे छोटे 8 साल 10 साल के बच्चे से लेकर 60-70 एज तक कैटेगरी तक इसमें लोगों ने पार्टिसिपेट किया है. तो हर कैटेगरी के लोगों ने इसमें पार्टिसिपेट किया है. तो सभी को जो जिन्होंने इसमें विजयशाली हुए हैं उन सबको मैं बधाई देना चाहूँगा. और जो इसमें पार्टिसिपेट है उनको भी मैं बधाई देना चाहूँगा. आगे आने वाले साल में आप ज़्यादा प्रयत्न करके आप ज़्यादा यशस्वी हो, इसमें मैं ऐसा आशा करता हूँ. सर, और ऐसे भव्य स्पर्धा और कुछ आप करने वाले क्या आगे से? अभी फ़िलहाल के लिए कुछ प्लान नहीं किया है, पर हमारे जो सतीश जारकिहोली सतीश शुगर अवार्ड्स हो गए, सतीश शुगर क्लासिक्स बॉडी बिल्डिंग कंपटीशन हो गया, सिंगिंग, डांसिंग, स्पीच कार्यक्रम जो हर साल लगते हैं वो हर साल से चलते आ रहा है. गोकाक में जनवरी में किया था. अभी आगे आने वाले नवंबर में एमकन मंडी में हम सतीश प्रतिभा पुरस्कार करके रख रहे हैं. ऐसा एक से एक सोशल एक्टिविटी और एक कार्यक्रम हमारे फाउंडेशन से चल रहे हैं. दरम्यान या स्पर्धेसाठी ख्यातनाम परीक्षक म्हणून पौर्णिमा उपळावीकर, करण परीट, विजयकुमार माने, प्रथमेश धर्माधिकारी, शाहरुख कुर्णे, प्रशांत आणवेकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता तरळे, दीक्षा पुजारी यांनी करून मान्यवरांचे आभार मानले.